तर यावर्षीचा पीक विम्याची पाठपुरावा मराठी 9 न्यूजच्या बातमीचा दणका। मराठी 9 न्यूजने फुलसावंगी राहूर शिरपुली रस्त्याची दुरवस्था व पूरग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवल्यानंतर आमदार महोदयांना आली जाग। आमदार किसनराव वानखेडे यांनी दिली राहूर येथे भेट। राहूर येथील नागरिकांनी आमदारांना धरले धारेवर। अतिवृष्टी व महापुराला 1.5 ते 2 महिने उलटले असून महागाव उमरखेड विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे हे विधानसभा क्षेत्रातील राहूर व शिरपुली या गावाकडे फिरकले सुद्धा नाही। त्यामुळे या दोन्ही गावातील जनतेचा संताप अनावर झाला। फुलसावंगी राहूर शिरपुली रस्त्याची अवस्था सुद्धा अतिशय दयनीय झाली आहे। राहूर येथील नागरिकांना डायरियाची लागण सुद्धा झाली। महापुरामुळे शेतपिकाचे अतोनात नुकसान झालं। राहूर आणि शिरपुली येथील गावकऱ्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते, त्यांना सुद्धा मदत मिळाली नाही। या सर्व गोष्टींचा संताप अनावर झाला। आज अखेरीस राहूर या गावाला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व लवकरच रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव। गेल्या 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रात आहे। आपण विधानसभा क्षेत्रात पाहतो रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली। राहूर शिरपुलीला अतिवृष्टी झाली। राहूर शिरपुलीच्या अनेक लोकांच्या घरात पाणी गेलं, त्यांना अद्यापपर्यंत निधी मिळाला नाही। काही जणांचं म्हणणं आहे की साहेबाला पैसे द्यावे लागतील, अशा प्रकारची चर्चासुद्धा झाली। मी स्वतः तहसीलदार साहेबाला विषयावर बोललो आणि या लोकांना अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही। शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान आहे। आरोग्य योजनेचा बोजवारा उडालेला आहे विधानसभा क्षेत्रात। मानव विकासची बस जी आहे रात्री 8 वाजता आमच्या गावात फुलसावंगी राहूरच्या मुली घेऊन आल्या। शिक्षणाची परिस्थिती गंभीर आहे। जिल्हा परिषद हो सर जिल्हा परिषद आणि पंचायत जिल्हा परिषदच्या शाळेला शिक्षक नाही। ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यांनी शिकायचं की काय करायचं असे अनेक प्रश्न आपल्या भागात आहेत। 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टला ह्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, तेव्हापासून मी प्रशासनाच्या संपर्कात आहे। उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाच्या ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांच्या घरांना राशन मिळालं। एवढंच नव्हे तर 10,000 रुपये प्रत्येक आमच्या शिरपुली गावात मिळाली नाही। बोलतो ना लोकप्रतिनिधी आहे ना आमच्या गावातला का तुम्ही बोलणार नाही? आमच्या गावातला प्रतिनिधी आहे ना साहेब, आणखी नाही पैसे भेटले। बोलायला त्या विषयावर लक्षात घ्या। हो देशमुख साहेब, 1 मिनिट तुमचंच चालू आहे, घ्या साहेब। उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये 15 ऑगस्ट 16 ऑगस्ट 2025 रोजी अतिवृष्टी झाली। एवढंच नव्हे तर ढगफुटी झाली। उर्ध्व पेनगंगा प्रकल्पातलं पाणी ह्या ठिकाणी सोडण्यात आलं। त्याचबरोबर पूस धरणातलं सुद्धा ह्या ठिकाणी पाणी सोडण्यात आलं आणि पेनगंगेला सुद्धा महापूर आला, पूस नदीला सुद्धा महापूर आला। त्या ठिकाणी अनेक लोकांचे जमिनी खरडून गेल्या, पिकं नष्ट झाले। अनेक लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी त्या ठिकाणी गेलं। लोकांच्या घरातलं राशन सुद्धा त्या ठिकाणी खराब झालं। ज्यांचं राशन खराब झालं त्यांना 3 महिन्याचं राशन तात्काळ उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात देण्यात आलं। त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं त्यांना सुद्धा 10,000 रुपये तात्काळ मदत या ठिकाणी दिलं। परंतु एक असा विषय झाला की एक राहूरमध्ये शिरपुली राहूरमध्ये ह्या ठिकाणी ना ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांनाही कुठली मदत मिळाली नाही आणि राशनही सुद्धा मिळालं नाही। ही कुठंतरी ह्या प्रशासनाचं ह्या ठिकाणी दुर्लक्ष दिसून आलं। परंतु उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये 95% लोकांना साधारणतः ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना पैसे मिळाले, राशन सुद्धा मिळालं। एवढंच नव्हे तर ज्यांच्या जमिनी खराब झाल्या, अतिवृष्टीनं ज्यांची पिकं गेले त्यांना फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाला जवळपास 87 कोटी रुपये शेतकरी बांधवासाठी या ठिकाणी मिळाले। अतिशय या ठिकाणी या अतिवृष्टीच्या बाबतीत काम झालेलं आहे। फक्त ह्या राहूर गावला एक कर्मचाऱ्यांचा ह्या ठिकाणी निष्काळजीपणा ह्या ठिकाणी दिसून आला। त्यांना मी सक्त ताकीद दिली की अशा प्रकारचं भविष्यात तुमचं काम राहिलं तर पसारा बांधून ठेवा, घराकडे जाण्याची तयारी ठेवा। माझ्या शेतकरी बांधवाला असो की माझ्या गरीब बांधवाला असो की कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे अशा प्रकारच्या सूचना केल्या। या ठिकाणी आज या ठिकाणचे महागावचे व्हिडिओ कदम सुद्धा होते, या ठिकाणचे पटवारी होते, ग्रामसेवक होते, त्यांना सुद्धा ताकीद दिली की इथल्या काय
प्रकार आहे ते तात्काळ निकाली काढा आणि मी इथूनच कलेक्टर साहेबांना सुद्धा बोललो की त्यांना ताबडतोब मदत या ठिकाणी पुरवा. मिळाली नव्हती, पण मीच असा आहे की यावेळेस उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातला ऊसाचा प्रश्न लावून धरला आणि पहिली वेळेस आहे की ऊसाला अनुदान यावेळेस आलंय. एवढंच नाही, हळदीला सुद्धा अनुदान द्यावं हे सुद्धा मागणी मी केली होती आणि त्या अनुषंगाने जे पीक गेलं त्यांना पैसे मिळणार आहेत. यावर्षीचा पीक विम्याची पाठपुरावा हे बघा मागे